सो मित्रांनो, आज मी चाललो आहे तळोजाला. माझं सायकल टू कस्टमरचं काम होतं, त्यासाठी कस्टमर बोलला मला भेटायला या. तर आता आपला आव्हान आहे PM मोदीजींचा की तेल कमी वापरा, म्हणजे इंधन कमी वापरा. तर मी सायकल राईड करायच्या इच्छेमध्ये आहे आणि आता मी निघालेलो आहे. निघताना खूप ऊन होतं, आता जरा वातावरण थंड झालेलं आहे, त्यामुळे सायकलिंग करायला तसं काही जास्त त्रास दिसत नाही आता तरी. आणि तब्येतीला सांभाळा आणि रोज सायकलिंग करा. ऊन आहे, इथनं चाललो आहे सायकल. जरा इथं शांत वातावरण असतं, झाडं असतात. 6 किलोमीटर झालीत आत्तापर्यंत. सो सायकल टू वर्क म्हणजे काय, यू शूड नो सायकलिंग परफेक्टली. हाऊ टू सायकल इन ट्रॅफिक कंडिशन्स यू शूड नो, देन ओनली ट्राय इट. डोंट ट्राय इट ॲडल्टरी. म्हणजे आज मला सायकलिंग येते म्हणून मी सायकलिंग करतो असं नाही करायचं. सायकलिंगची सवय पाहिजे, ट्रॅफिकमध्ये सायकल कशी चालवायची ही सवय पाहिजे, तरच सायकल टू वर्कचा साहस करा. सायकल टू वर्क इज समवॉट डिफरंट. इट इज नॉट स्पीडी, इट इज वॉट यू हॅव टू टेक केअर ऑफ युअरसेल्फ, युअर सायकल. बिकॉज सायकल पण महाग असते आणि तुमचं जीव पण खूप महाग असतं. एक छोटा ॲक्सिडेंट पण तुमची खूप वाट लावू शकतो. त्यामुळे यू हॅव टू राईड केअरफुली ऑन हायवेज. म्हणजे कुठली पण सायकलिंग असू दे, सायकल टू वर्क असू दे कुठली पण. आता सध्याचं वातावरण ऊन आहे खूप, त्यामुळे आय एम सेईंग दॅट. ओके, भेटूया. पण माहीत पाहिजे व्यवस्थित आपण कुठं चाललो आहे, कोणत्या रूटने चाललो आहे, त्याची सगळी माहिती पाहिजे. आणि आपण नॉर्मली जर सायकल चालवत आहे तर आपली स्पीड सायकल टू वर्कमध्ये इट शुड बी 15 च्या आजूबाजूला. यू शुड नॉट स्पीड अहेड and try to do a safe cycling whenever possible, wherever possible. सायकलिंग करा. आज माझा वन वे 22 किलोमीटर्सचा सफर आहे आणि रिटर्न पण 22 किलोमीटर्सचा आहे. म्हणजे टोटल 45 किलोमीटर्स होणार मला ट्रॅव्हल करत सायकलवर. आणि ही माझी रोजची माझी नेहमीची सवय आहे. रोजची नाही म्हणणार, नेहमीची सवय आहे. सो आय एम अकस्टम टू दिस. सो डोंट ट्राय इफ समवन इज सेइंग थोडे 5-10 किलोमीटर करा, 20 किलोमीटर करा, नंतर हे ट्राय करा 40-40 किलोमीटर 50 किलोमीटर. कारण की वातावरण तसं आहे. फर्स्ट टेक केअर ऑफ युअर सेल्फ, देन डू सायकलिंग अँड डू एव्हरीथिंग. सो दॅट इज माय मेसेज टू यू. बाय. सांगत होतो टेक केअर ऑफ युअर सायकल. आणि आपल्या एक संदेश मिळाला आपल्या PMचा की आपल्याला सायकल किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करायचे. तर आता मी ज्या भागात चाललो आहे त्या आहे तळोजाला पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही आहे. म्हणजे आमच्या डोंबिवलीमधनं बसची सेवा काही जास्त नाही आहे किंवा तिथं काय ट्रेन वगैरे सोय नाही आहे. आणि तिकडं गेल्यावर कस्टमर्सकडे खूप फिरायला लागली पाहिजे. 5-10 कस्टमर्स केलं तर आपली एक विजिट वसूल होते. सो कीपिंग दॅट इन माइंड आय हॅव अदर दॅन बाईक. सो राईड सेफली ऑन हायवेज, टेक केअर ऑफ युअर सेल्फ, युअर लाईफ इज इम्पॉर्टंट. ओके, बाय. सो यू हॅव टू बी केअरफुल. हे दार उघडतात त्याच्या अगोदर और लक्ष ठेवायला लागतं. ते रिक्षावाले असतात, अडरबलीमध्येच थांबतात किंवा रॉंग साईडवरनं गाड्या येतात. सो सायकल टू वर्कमध्ये ह्या गोष्टी खूप काळजी करत जावं लागतात. सवय आहे म्हणून व्यवस्थित चालवतो सायकल चालवायला आपलं आवडतं. त्यामुळे ही आता तळोजामध्ये आहे. चलो भेटूया. हे पण एक कंपनी आहे, आपला कस्टमर आहे. गंधार ऑइल. आणि ओल्ड कंपनीज. रोड चांगले बनवले आहेत आता. इकडे ट्रॅफिक समस्या म्हणजे
फक्त येऊ शकतो माणूस किंवा जाऊ शकतो. स्वतःची गाडी असेल तर. पब्लिक ट्रान्सपोर्ट खूप कमी आहे इंटरनली. यू हॅव टू बी व्हेरी कॉशियस. तिथं लेन डिसिप्लिन खूप चांगले ठेवतात ते ट्रकवाले. त्यामुळे काय तसा काय ॲक्सिडेंटचा विषय नसतो. बट यू हॅव टू बी डिसिप्लिन वाईल रायडिंग. हो या 2 व्हीलर असू दे, 4 व्हीलर असू दे, काही पण असू दे. पलावा रेसिडेन्शियल कॉलनी. आता गुरुद्वारात गेलो होतो, दर्शन घेतले. रिटर्न जर्नी. इट्स अबाउट 4:40 नाव. 12 वाजता गेलो होतो इथूनच 12:30ला. काम झाले 4 वाजेपर्यंत. 4:30 वाजता पोचलो पलावाला. पाणी पिलं, दर्शन घेतले. आता निवांतपणे फिरत असतो आहे. सायकल टूवर पेट्रोल बचाव मोहीम. फतेह. वाहेगुरु का खालसा, वाहेगुरु की फतेह. वाहेगुरु का खालसा, वाहेगुरु की फतेह.